मागील 2 दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान हे सातत्यानं अण्वस्त्र हल्ल्याच्या बाबतीत चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत। पाकिस्तानकडून मागील 2 दिवसात दुसरी क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने एक सतर्क आणि आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। भारत सरकारकडून अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानला कोंडीत पकडण्यात आलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचं चालू असलेलं सत्र पाहायला मिळतंय आणि आता राष्ट्रीय स्तरावरील सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला या बाबतीत पाठिंबा दर्शवला आहे। भारत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यात पाकिस्तान सोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे। वाघा बॉर्डर देखील पूर्णपणे बंद करण्यात आली। पाकिस्तान सोबत असलेला सर्व व्यापार थांबवण्यात आला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत। आता मॉक ड्रिल म्हणजे काय, सरकारने कोणते आदेश दिले आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। मागील 2 दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान सातत्यानं अण्वस्त्र हल्ल्याच्या बाबतीत चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत। पाकिस्तानकडून मागील 2 दिवसात दुसरी क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात मॉक ड्रिल करण्याचे आदेश जारी केले आहेत। आता मॉक ड्रिल म्हणजे काय, सोप्या भाषेत समजावून सांगतो। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणखीन तीव्र आणि कडेकोट सुरक्षा वाढवली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षणासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत। आता भारतातील सर्वच राज्यात 7 मे रोजी एक मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे। मॉक ड्रिलच्या दिवशी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवला जाणार आहे। विमानातून हवाई हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या संरक्षणात काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी मॉक ड्रिल करण्यात येते। ज्या ठिकाणी किंवा ज्या शहरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येतं त्या शहरात प्रत्येक नागरिकाने मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणं हे बंधनकारक असतं। मॉक ड्रिल वेळी एक सायरन वाजवला जातो। जेव्हा सायरन वाजतो तेव्हा आपल्या जवळील खुल्या म्हणजेच मोकळ्या मैदानात आपल्याला धाव घ्यायची असते। घरात किंवा ऑफिसमध्ये तळमजला असेल तर त्या ठिकाणी धाव घेऊन स्वतःचं संरक्षण करायचं असतं, किंवा मोठी संरक्षण भिंत असेल किंवा आडोशाची जागा असेल अशा ठिकाणी लपून स्वतःचा बचाव करायचा असतो। सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास किंवा हवाई हल्ला झाल्यास नागरिकांनी स्वतःचे प्राण कसे वाचवायचे हे शिकवणे म्हणजेच मॉक ड्रिल होय। आता मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे काय ते सांगतो। मॉक ड्रिल म्हणजे एक प्रकारचा सराव आहे, म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली म्हणजे हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ला झाला तर सामान्य नागरिक आणि प्रशासन किती आणि कशा प्रकारची प्रतिक्रिया देईल हे तपासणे होय। तर ब्लॅकआउट रिहर्सल जेव्हा करतात त्यावेळी तुमच्या परिसरातील दिवे काही वेळेसाठी पूर्णपणे बंद करण्यात येतात। म्हणजे काय तर तुमची इलेक्ट्रिसिटी घालण्यात येते। जर शत्रूकडून अंधारात म्हणजेच रात्रीच्या वेळी हल्ला झाला तर आपला परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल हे दाखवणे म्हणजे ब्लॅक रिहर्सलच्या मागचा मुख्य उद्देश असतो। आता सायरन म्हणजे काय, जो सायरन उद्या वाजवण्यात येणार आहे तो सायरन म्हणजे काय ते समजावून सांगतो। जर शत्रू देशाकडून कोणत्याही लढाऊ रॉकेट, क्षेपणास्त्र किंवा विमान हे आपल्या देशाच्या हवाई क्षेत्रामध्ये प्रवेश करत असेल तर आपल्या देशाचे हवाई रडार ते पूर्णपणे अडवतात। त्यामुळे शत्रूच्या हल्ल्याची माहिती आपल्याला त्वरित मिळते। शत्रू राष्ट्राकडून सोडलेल्या क्षेपणास्त्रावरील नियंत्रण, वेग आणि दिशेचा पूर्ण अंदाज घेऊन हवाई दलाकडून ज्या भागात हल्ला होऊ शकतो त्या संभाव्य क्षेत्रात एक अलर्ट पाठवला जातो। संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी हल्ला होण्याच्या काही सेकंदापूर्वी हवाई हल्ल्याचा एक मोठा सायरन वाजवला जातो आणि त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। मॉक ड्रिलमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या महत्त्वाच्या 5 गोष्टी सांगितल्या आहेत ते पाहूयात। हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना सतर्क करणे। रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआउट कसे करायचे। हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पडझड झाली आणि नागरिक जखमी झाले तर त्यांना उपचार कसे द्यायचे आणि त्यांची सेवा कशी करायची। विद्यार्थी, नगरसेवक आणि NCCचे विद्यार्थी यांचा सहभाग कसा असला पाहिजे। तर मंडळी, उद्या 7 मे रोजी कोणत्या कोणत्या शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे ते पाहूयात। मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड आणि रत्नागिरी या शहरांमध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे। देशातील सर्व जनतेने आपत्कालीन परिस्थितीला कसं तोंड द्यावं आणि सतर्क राहावं हाच या मागचा मुख्य हेतू आहे। ज्या ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे त्या शहरातील प्रत्येकाने यात सहभागी घेणं हेच केंद्र सरकारची अपेक्षा आहे। आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।